नर्मदे हर. आणि आता अशा प्रकारे आपली नित्य आरती म्हणजे मंगळ आरती सुरू होणार आहे. आणि आजचा प्रवासी आपला थोडा उशीर आहे. सर्वांना नर्मदे हर गुरुदेव. नर्मदे हर. सत्यनारायणजी नर्मदे हर. की जय पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय. संकट मोचन दादा जी दरबार की जय. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे. वर्णव रघुमति विमल जसो जो दायक फल जाई. बुद्धिहीन जन जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीश तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. हरिहर शंकर देवा. हरि शंकर पालंती. हरि ओम जगदानंदी. आरती ज्ञान राजा तेजा सेविति साधु संत. मनोवेदना माझा ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दातव्या आरती तुकारामा. आज पूरी भोग क्या बन रहा है मी जी क्या पूरी नर्मदे हर. बहुत बढ़िया. ऐसा नाम पूरा मंत्र आप लिखोगे. ऐसी एक कला बताएंगे. चला नर्मदे हर. नर्मदे आता आपण अजून निघत आहोत. काही निघालेलो नाहीये. ते कुठे आहेत आपण? कुठल्या गावात? बकावा गाव में श्री राम संत सेवा आश्रम. साधु संत की सेवा होती है. परिक्रमा वासियों की सेवा होती है. और हर जो भी मूर्ति अंदर जाएगी उसकी सेवा होगी. महाराज जी बहुत भाव से सेवा करते हैं. और आज कन्या भोजन है महाराज जी. तो सोचा उधर थोड़ा सा सहयोग करके फिर आगे निकलेंगे. अब जा रहे गाव में. आता गावात चाललोय आम्ही. आज कन्या भोजन आहे. त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला का आज आपण दुपारी निघूया. कारण की हा योग परत परत घडल का नाही माहिती नाही. आपल्या भाग्याने आपल्याला हा योग घडलेला आहे कन्या भोजनाचा. तर आपण गावात जाऊया. काहीतरी आपल्या कन्यांसाठी मुलींसाठी काय भेटते बघूया. थोडी दान दक्षिणा किंवा त्यांना जे आवडतं ते आपण बघूया आणि घेऊया. आणि मग कन्यादान करूया. कन्यांना ते सर्व दान करूया. म्हणजे आपल्याला कन्या भोजनाचं पुण्य लागेल. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. प्रभू श्री रामचंद्र मंदिर. वा खूप छान मंदिर आहे. नर्मदे हर. आपण मंदिरामध्ये होतो तेव्हा या मैयाने आपल्याला चाय प्रसादीसाठी आपल्याला आमंत्रण केलं. ज्या घरामध्ये आपण आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यावर मला आश्चर्य का वाटला. ते आश्चर्य एका गोष्टीचा वाटला की तिथं या माईच्या घरामध्ये आपले इष्टदेवता ज्ञानोबाराय तुकोबाराय श्री विठ्ठल रखुमाई यांचा फोटो पाहायला भेटला बघा. वा 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 खूप छान. आणि हे बघून आपलं हृदय धन्य झालेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. आणि आपले सर्वांनी साधू बाबा आमचे सत्यनारायणदासजी अभिरामजी त्यांचं नाव काय मकरंद बाबा धनंजय महाराज आणि मी श्री विठ्ठल विशाल पाटील आमच्या सर्वांकडून आज आपल्याला कन्या भोजनासाठी मस्त अशी स्वीट घेतलेली आहे. जेणेकरून निदान 50-60 कन्यांना काहीतरी भेटेल आणि इतर पाहुण्यांना सुद्धा इथं आलेल्यांना प्रसाद भेटेल त्या हिशोबात आहे. हात जोडूनच उभा आहे. हां नर्मदे हर. हात जोडून उभा आहे. नर्मदे हर बोलो.
नर्मदे हर, चलो नर्मदे हर. देखो भैया, ये आप लोगों को ही दे रहे, हमें दे ही नहीं रहे बाबा लोग. बताओ. चला चला. तर असंच लहान लेकरांना वास्तविक हेच आपलं हे केले कन्याभोजन. अशा लेकरांना खुश झालं म्हणजे आपली परिक्रमा सफल. आणि दोन्ही बाबाजी आपल्याला भेटलेले आहेत. चॉकलेट संपली का घ्या चॉकलेट, चॉकलेट संपली का घ्या चॉकलेट. आपल्याला जेवढी लहान पोरं भेटतील खुश करीत जायचं नर्मदा परिक्रमामध्ये. आता आपण इथं परिक्रमामध्ये नाहीच तर पुऱ्या जीवनामध्ये बालकांना तुम्ही स्वीट खाऊ घालायचं असतं. कारण वा याच्या मागे आपली जे दारिद्रता आणि जे ग्रह असतात त्या ग्रहांना स्थित जागेवर राहण्यासाठी मुलांचा भाव वा जो असतो तो मुलांचा जो भाव असतो महाराज, जे निर्मल असतो आणि ते प्रसन्न झाले ना तर आपले ग्रह सुद्धा प्रसन्न होता. म्हणूनच तुम्ही छोटे छोटे बालकांना तुम्ही साखर, गुड, चॉकलेट रोज अशा सगळ्या रोज गोष्टी द्यायचं ना. देत राहायच्या. रोज द्या. जेव्हा तुम्हाला मुलं भेटले तेव्हा देत राहा. 1 2 3 4 5 जिथले मुलं भेटतील त्यांना देत राहायचं. नर्मदे हर. चला नर्मदे हर. वा खूप सुंदर महाराज. आणि आता आपण जाऊया आश्रमामध्ये. भोजन प्रसाद झालीच असेल. त्या अगोदर सगळे कन्यापूजन असल्यामुळं पहिले कन्याभोजन, कन्या लोक बसतील आणि त्यांना आपण वाढण्याचं काम करू. नंतर आपण भोजन घेऊ आणि मग निघून जाऊ. चला श्री विठ्ठल नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि काय नाही आता काय म्हणू तुम्हाला. आता जस्ट निघालो आम्ही. आता वाजले 3. जास्त नाही, आता 2 तास चालायचं आहे आम्हाला. आज उशीर झाला कारण की आपल्याला आज कन्याभोजन घालायचं होतं आणि त्या निमित्ताने आपल्याला इथे थांबावं लागलं. आणि खूप आनंद आला आश्रमामध्ये सुद्धा. आता आम्ही निघालोय. जास्त नाही 2 तास चालू नर्मदे हर. आणि 2 तास जिथे आपल्याला आश्रम भेटेल तिकडे थांबूयात काय बाबा. हो बाबा बोलायची इच्छा पण नाही राहिली. दमलो आहे. हा बोलायची इच्छा पण नाही. अरे एवढा चढ काय. चला नर्मदे हर, नर्मदे हर. शिवलिंग. चला नर्मदे हर. आणि हे बघा अशा प्रकारे आपण आता हा गाव सोडून पुढं निघत आहोत. म्हणजे पुढं डायरेक्ट जंगलच आहे. आणि हा शिवलिंगाचा गाव आपण सोडत आहोत. आणि आता आपण पुढं लागत आहोत प्रवासाला. मला नाही वाटत आज आम्ही जास्त चालणार आहोत. एकदमच मला वाटतं जास्तीत जास्त आम्ही 5-6 किलोमीटर चालू तेवढंच. कारण की वेळ तर झालेलाच आहे. 3 वाजले, 2:15 3:30 झाले आता. कारण की निघालो तसाच एका सद्ग्रस्तांनी आवाज दिला नर्मदे हर, चाय प्रसाद दिलो. तर आम्हाला जावं लागलं तिकडं. गेलो ना आता परत निघालो. आता चला बघूया किती लांब जाता येईल. लांबपेक्षा आता पुढं आश्रम आपल्याला भेटेल सोयीस्कर त्या हिशोबाने आपल्याला थांबणं आहे. चला नर्मदे हर. पुढं काय आणखीन काय दाखवण्यासारखं असं दाखवून. अरे बापरे कसं काय आता. अरे बाबाजी सोप्यात गेले. चला जाऊया आपण पण. आप तो पार हो गए भैया जी. ऐसा हाँ आपको भी लेके जाएंगे, मत टेंशन लो. तनिक रुको तो. नर्मदे हर. हा पार झालो बाबा. जास्त चिखल होता. हो आणि नर्मदा भैया वाहते बाजूला. वा दिसते तर बघा. आता मग तुमची इच्छा असेल तर करतो झूम घ्या. ही नर्मदा भैया. अजून परिक्रमावासी चालूच आहेत पाठीमागं आपल्या. हो चला नर्मदे हर. सुंदर कांडाला सुरुवात झालेली आहे. प्रभु सादर बैठे फटिकशीला पर सुंदर. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय.
रघुपति सूत धरी बाय सबेसा सत चाहत हरि रघुपति बल देखा। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। कि आपने देखा चौपाई क्या बता रही है। हाँ रघुपति सूत धरी पायस भेषा। रघुपति जी ने कौन सा भेष धारण किया है। बाहेश भेष माने एक मुनिवर का भेष धारण किया है। जैसे पंचा तन से है, आंचला है, जटा बनाई है, जटा में तुलसी धारण करी है, गले में तुलसी धारण करी है, ऐसा भेष बनाया है। नर्मदे हर नर्मदे हर। आणि अशा प्रकारे आमची नर्मदा मैयाची परिक्रमेची आपली शाळा भरलेली आहे बरं का। शाळा हां आणि शाळेचं नाव आहे मा रेवा गुरुकुल स्कूल। ही आपली शाळा भरलेली आहे। जेव्हा शाळा सुटेल तेव्हा निघूया। सर्व विद्यार्थी आहेत रेवा मैयाचे। वा वा म्हणजे ऐका आपल्याला शिक्षक कोण आहे कडक रेवा मैया, नर्मदा मैया नाही। नर्मदा मैया तरी थोडी काय म्हणजे हा बाला उद्या पाठवणे आहे का। रेवा मैया थडाका। चला आपण थांबलेलो आहोत थोडा एक 5 मिनिटाचा विसावा। 5 मिनिटाचा विसावा घेऊन परत पुढे निघूया। नर्मदे हर। आणि थोडीशी विश्रांती करून आमची शाळा सुटलेली आहे। चला बघा साधूच आमची इच्छा पूर्ण करू शकते, इतर कोणीच नाही बरं का। हे सिद्ध झालं का साधूच या जगताची इच्छापूर्ती करू शकते, पण स्वइच्छा सॉरी स्वइच्छा नाही, चांगली इच्छा म्हणजे अशी देवाच्या बाबतीमध्ये, उद्धाराच्या बाबतीमध्ये आहे की नाही, देवाच्या प्राप्तीच्या बाबतीमध्ये। तुम्ही म्हणाल साधू बुवा 1 करोड द्या, साधू फकीर असतो। साधू बुवा तुम्हाला 1 करोड रटे देणार, पण तुम्हाला परमार्थाला लावणार। बरोबर की नाही महाराज, परमार्थाला लावणार साधू। त्यालाच म्हणतात की जाकी सात्विक हो असली भावने जैसी तरच पूर्ण होती, मग नाहीतर मराठे नाही तर मराठी। चला नर्मदे हर। चला मंडळी बाबा मोकळे झाले। तर आपण बघितलं असेल आपल्या रील्समध्ये आपले संत मंडळी लहान मुलांना चॉकलेट आपण तर सुरुवातीपासूनच वाटतोय, पण हेच खंत आहे का ज्यांना गरज नाही त्यांना दाखवण्यासाठी लोक आपल्या सिटीमध्ये चॉकलेट वाटतील ना, सॅन्टा सॅन्टा म्हणतील, पण ज्यांना गरजू पोरांना खरंच ज्यांना गरज आहे अशा मंडळींना, अशा लहान पोरांना आमची संत मंडळी खुश करत आहेत। असं नाही का तुम्हाला गरज नाही, पण खरी गरज ज्यांना आहे। त्या संतापेक्षा धर्म परिवर्तन करायला लावण्यापेक्षा आपल्या धर्मात काय आहे ते हो. सांगणारे संत कधीही उत्तमच उत्तमच श्रेष्ठ म्हणून यंदा लक्षात ठेवा। हा काही सॅन्टा बिंटा नाही, माझ्या संतांचे स्टेटस ठेवा आणि त्याचंच आचरण करा। चला नर्मदे हर नर्मदे हर। एवढ्या उन्हात मग काय यही है किसानी जो पहले हुआ करती थी और अब मंडळी नर्मदे हर। आम्ही जात आपला प्रवास चालूच आहे, पण एका लहान मुलीने एवढ्या लांबून आवाज दिला आणि एवढा गोड तिचा आवाज आला आमच्या कानावर का आम्ही थांबून अक्षरशः तिला चॉकलेट देण्यासाठी थांबलो। ती मुलगी बघा टॉफी रखी, टॉफी जीजी के लाने, जब भी आएंगे तब ले जाना। ये पाइप के ऊपर रखी है। दीदी को बोलो बोलो नर्मदे हर बोलो। जीजी नर्मदे हार। अरे बाप रे, हे आहे नर्मदाजीचा ब्रिज। किती लांबून आवाज दिला तिने पोरगी, आणि आवाज किती गोड आला। हा नर्मदे हर वा। चला साक्षात जास्त वाटतं की नर्मदा। हा या आनंद फक्त तुम्हाला हा नर्मदा परिक्रमा मध्येच घडू शकतो। वा वा वा। छोटा आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे हिल रहे देखो।
नर्मदे हर हम जहाँ रुके हैं वहाँ पे रोज बाल ये कौन सा गांव पड़ता है भैया? मर्दाना। मर्दाना गांव में यहाँ पे जय भोलट देव ग्राम नर्मदा और बहुत सुंदर ऐसी हमको मूर्ति देखने के लिए मिल रही है। यहाँ पे हमारे बाबा जी ने भोग के लिए रोज की प्रसादी के लिए कुछ दान किए हैं। ऐसे ही रहते हैं साधू। माझे हेती सर्व सुख तुळसी हार गळा काशी पितांबर निरंतर हे चिदान देवाची ये द्वारी उभा क्षण भरी मुक्तीचारी साधिएल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिभवे गुकरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव निव्यासाची या खुणा भारतेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी दान साई शास्त्र कारण घ्या फोन जय ठोबा रखुमाई हरी जय ठोबा रघुमाई. हरी 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 जय ठोबा ह पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो हा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. ऐका ऐका मंडळी जास्त करून आमच्या महिला मंडळ त्यांना काय ती फकी पावडर कमी पडत असेल तर आमच्या फकी पावडर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर खाकी पावडर बघा ही बघा ही काय पावडर तुम्ही लावली वा खूप स्मार्ट दिसता तुम्ही बरं का बघा कसली पावडर आहे बघा पाहिजे तेवढी आहे या आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून घेऊन जा हे बघा हां हे काय बोलते त्याला हाय हाय फाउंडेशन फाउंडेशन बरं का नर्मदे यार बाबा क्या है ये हमारे माता लोग जी है बहन लोग जी है उनके लिए ये फाउंडेशन पाउडर है ऐसा जो यहाँ पे मिलता है बहुत ही फ्री अगदी आओ जितना चाहो लेके जाओ और अपना मुख कमल खिलखिलाओ चलिए नर्मदे यार पूरी पाउडर देखिए महिला मंडल से निवेदन है ये पूरी घाटी पाउडर से भरी पड़ी है देखो कैसा रास्ता गया है ये जो रास्ता है पूरा पाउडर का ही है चिंता ना करे एक दूसरे से झगड़े ना बिंदास आइएगा सबके लिए पाउडर अवेलेबल है और मुफ्त 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 चलिए कहिए नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारे आपण ज्या गाव कोणसा बेटा गाव है ये आश्रम आश्रम पर गांव का नाम क्या है हाँ श्रीराम बाबा आश्रम भट्ट्यार बुजुर्ग आणि आपण आता अशा प्रकारे
सियाराम बाबाच्या आश्रमावर पोहोचलेलो आहोत. ते सियाराम बाबा कोण आहेत हे थोड्या वेळात आपण आपल्या श्री बस एक एक पीछे हो रहा है वो देखेंगे. काय रे, सत्यनारायणजी भगवान सत्यनारायणजीच्या मुखातून आपण ऐकूया सियाराम बाबा कोण आहेत ते. आणि आपण आता आपला विसावा आलेला आहे, चला पुढे जाऊया. अरे एक 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 सबको मिलना चाहिए ना रास्ते में. बोलो नर्मदे हर बोलो, नर्मदे हर बोलो, नर्मदे हर दे दिया ना. बोलो नर्मदे हर बोलो. चॉकलेट छुपा रही है छोटी. हाँ असू दे चलिए. रहने दो. जय सियाराम. नर्मदे हर. चलो. मासे बघा मासे. बोटीत कम से कम किती गाड्या आहेत? इस तीर से उस तीर. 4 का 5 गाड्या आहेत, त्याच्यात 4-5 गाड्या आहेत. बाबा उसमें कम से कम 10 गाड़ियाँ हैं हाँ ना. और 20 के आसपास लोग थे. और आसपास 10 या 20 जो भी होंगे वो लोग बात. सिनोरो बघ सिनोरो. उस तीर लेके असं जाएंगे. वाटेल लाल सिनोरो. हाँ आणि मच्छी किती मच्छी आहे बापरे. असू द्या तरी श्री विठ्ठल श्री नर्मदे हर. आणि आज आपण पोचलेलो आहोत सर्व मोठे संत या विभागातले जे नर्मदा परिक्रमाच्या तटावर जे होऊन गेले बरं का. त्यांचं नाव आहे श्री वैकुंठवासी सियाराम बाबा. आणि सियाराम बाबा खूप मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले बरं का. त्यांची काय महती आहे जास्त नाही, एक शॉर्ट बट स्वीट 1 मिनिटात आपण ऐकू. आपले अभिरामजी महाराज याची आपल्याला माहिती देतील 2 मिनिटात. नर्मदे हर. तर आप सभी को मालूम ही होगा कि आज हम टीली भट्टान अर्थात भट्टान बुजुर्ग में आज हम लोगों ने वास्तव्य किया है. शाम का जो विश्राम है, संध्या विश्राम आज हम यहाँ लेंगे. तो आपने यहाँ मैया की जो रोशनी है, मैया का जो सुंदरता है आपने वो देखी होगी. एक अद्भुतता वो भी देखी कि इस नाव से उस नाव में, इस नाव से इस तीर से उस तट तीर तक पर. सब उस तट तक सब लेके जा रहे हैं. इस तीर से उस तीर तक. वैसे ही जिस घाट पे अपन खड़े हैं, अगर आप सामने अगर घूम के देखोगे तो सामने एक संत की मूर्ति दिख रही है. सामने एक संत का समाधि मंदिर दिख रहा है. यहाँ सामने भोले मंदिर है, भोले मंदिर के साइड में. तो ये जो मूर्ति है आपने सुना होगा, बीच में इनका एक वीडियो वायरल हुआ था बहुत ज़्यादा, कि जो हनुमान मंदिर में पूजा करने गए संध्या के समय और माचिस ना लगाते हुए एकदम से दिया प्रज्वलित हो गया. तो ये वही संत श्री सियाराम बाबा. आज मैं तो कहूँगा कि उनका नाम लेना भी हमारे लिए बहुत बड़ी बात है. जैसे महाराष्ट्र में संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर होकर गए, वैसे ही ये संत वो खुद के हाथों से माँ नर्मदा के परिक्रमा वासियों को खुद उनकी सेवा करते थे. उनको घी की बत्ती वगैरह आगे के सफ़र में लगने वाली सारी चीज़ें. गुरुजी मैंने सुना है कि सियाराम बाबा जी को घी वाले बाबा ऐसा मतलब हाँ, ज़्यादा जानते थे. उनके यहाँ ऐसा है कि घी वाले बाबा, जैसे मैंने आपको बताया कि वो घी की बत्ती, तो वो खुद घी बना के, बत्तियाँ बना के सभी परिक्रमा वासियों को देते थे. प्लस जिस किसी को अगर घी की आवश्यकता है या कुछ बीमारी है तो उसके लिए घी वो घी दिया करते थे. अच्छा. उसी के साथ उनकी एक चीज़ एक और फेमस थी, वो थी चाय. हाँ, आप हम लोगों में से भी एक व्यक्तिमत्व है जो आपके संप्रदाय से है, श्री वारकरी संप्रदाय से, वो आके गए हैं जिन्हें हमने नामकरण किया है इस परिक्रमा में, सुदामा जी. सुदामा जी भी वो आके उनके हाथ की चाय, जड़ी बूटी की चाय, अगर वो चाय आप ने पी ली, आप लोगों ने पी ली, तो पूरे परिक्रमा में आपको कोई दिक्कत नहीं होगी. तो जड़ी बूटियों की ऐसी चाय हुआ करती थी वो. और अभी भी बाबा का जो भी आशीर्वाद होगा हम वो सब आशीर्वाद लेके, क्योंकि संत शरीर से जाते हैं, संत शरीर से जाते हैं पर मन से यहीं रहते हैं. मन से तो आपने देखा होगा, आप जब से यहाँ आए हो तब से एक धुन आपको सुनाई दे रही. यहाँ रामायण का और रामनाम का हाँ 365 डेज 24/7 चलते रहता था. वो आज भी यहाँ चल रहा है. तो वाह. वो चल रहा है. वाह, बहुत बहुत धन्यवाद. नर्मदे हर. आणि असे आहेत ते सियाराम बाबा. त्यांची मूर्ती आपण पाहिली, त्यांची समाधी इकडं आहे वरती. चला समाधीकडे जाऊया. ही आहे संत श्री सियाराम बाबाजींची समाधी.
खरंच असे संत आपल्या जीवनात येतात, या जगात येतात आणि आपल्या कल्याणासाठी येतात आणि ते देह त्यागून जात नाही, ते फक्त देह ठेवतात पण इथंच असतात बरं का. असे संत आपल्याला पाहायला भेटले, आपलं परमभाग्य आहे. गेल्या परिक्रमेमध्ये आपले ज्ञानराज महाराज यांना ते लाभले आणि सियाराम बाबाच्या हातून त्यांनी चायही घेतली होती. असे सियाराम बाबा. चला आता आजची व्हिडिओ इथंच एंड करतो मी खरंच, आणि आता आम्ही जातो आश्रमाकडं आणि उद्या सकाळी निघूया. तुम्हाला अजून एक आपको एक और बात बताऊंगा कि सामने बाबा का भी मूर्ति हाँ। विग्रह है, तो वहाँ जाके फिर आप आज का वीडियो ठीक आहे चले. ही आहे सियाराम बाबाची मूर्ती आणि अशीच बाबा असायचे कायम हातात रामचरितमानस कायम त्यांच्या हातातच असायचं आणि असेच त्यांचे पठण चालू असतानाच त्यांचं देह त्यागलेलं आहे त्यांनी. असं जीवन ज्यांचं आहे ते बाबा. आणि खरंच असे साधू आपल्यासाठी येतात, आपल्या उद्धारासाठी येतात, कायच म्हणावं असू द्या. आजची व्हिडिओ खूप सुंदर आहे, चला खूप मोठीसुद्धा होईल, त्याच्यासाठी शुभरात्री. सर्वांनी म्हणा एकदा नर्मदे हर आणि जीवन भर. चला उद्या भेटूया.